बाप्पाचं आगमन होत आहे आणि आगमन सोहळे आज आपल्याला पारळमधनं पार पडताना पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाचे पदाधिकारी असतील, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, लाडका बाप्पाचे भक्त असतील, हे सगळे आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत। समोर आपण बघू शकतोय ताडदेवचा इच्छापूर्ती देखील आपल्याला दिसतोय आहे। काय सांगाल, कसा उत्साह आहे? खूप जोरात उत्सव आमचा आहे। यावर्षी आमची मूर्ती सुद्धा मोठी आहे आणि आम्ही सगळे तारदेव विभागातले गणेशोत्सव मंडळ, आमचे ज्वाला क्रीडा मंडळ, हा गणपती आमचा तारदेवचा इच्छा मूर्ती आहे। यंदाचं कितवं वर्ष आहे? 42 42 42 काय देखावे असणार, काय वैशिष्ट्य असणार आहे? मेन देखावा मूर्ती, आमची मूर्ती मेन मूर्ती आहे देखावा आमचा। बघू शकतो हे मूर्ती आमची महत्त्वाची असणार आहे। मंडळाचे अध्यक्ष देखील आपल्या सोबत आहेत। काय एकूण वैशिष्ट्य असणार आहे, कशा प्रकारे तुम्ही यंदाचा गणेशोत्सव साजरा करणार आहात? यावर्षी आमच्या इथे वेगळी परंपरा आहे की सगळ्या आपल्या कुठल्या रूपामध्ये आपल्या एक द्वारकाधीशच्या रूपामध्ये असं एक मूर्ती काढली आपण। सगळ्या मुलांचा उत्सव आणि आमच्या लालबागचे मनसा सगळ्या उत्सवाने एकदम चांगला प्रयत्न केला। मुलांनी पण आमच्या सगळे यशस्वी प्रयत्न झाला आणि सगळे आम्ही एक चांगला उत्सव साजरा करणार आहे यावर्षी 2024 बस। एकूण बघायचं तर मोठा ढोल ताशाचा गजर इथे आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे। आपण जर का बघितलं तर मागे पण आपल्याला गणेश बाप्पाच्या मूर्ती ज्या आहेत त्या आपल्या लाडक्या आगमन मंडपामध्ये आपल्याला सगळ्या जाताना पाहायला मिळणार आहे। एकूणच पुढच्या महिन्यामध्ये जे गणेशोत्सव आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळेल आणि त्या अगोदरच आगमन सोहळे जे आहेत ते पार पडताना दिसत आहेत। कॅमेरामॅन हेमंत कदमसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।